झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपूरमधल्या राजभवनाच्या मैदानावर अतिक्रमण आणि नासधूस केल्या प्रकरणाची 8 दिवसात चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी दिलेत। 6 मेला या राजभवनाच्या मैदानाचं कुलूप तोडण्यात आलं। त्यानंतर मैदानातील झाडं जाळून जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने मैदानाचं सपाटीकरण करण्यात आलं होतं। तसंच वॉच टॉवरची पाण्याची पाईपलाईन तोडण्यात आली। या घटनेमागे अंजुमन हामी इस्लाम संस्थेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे। तर नागपूर पोलिसांनी एका पत्रात या मैदानाबाबत गेली काही वर्ष माजी मंत्री अनीस अहमद यांचे भाऊ अल्ताफ अहमद यांचा हस्तक्षेप असल्याचा उल्लेख केला होता। विधान परिषदेमध्ये ही बाब आशिष शेलार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली। कारवाईबाबत राज्य सरकारकडून ठोस उत्तर न आल्यानं अखेर उपसभापती डावखरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। उपसभापती वसंत डावखरे यांनी सदनात आश्वासन दिलं की 8 दिवसामध्ये अल्ताफ अहमद जे अनीस अहमद यांचे बंधू आहेत आणि ती मुस्लिम लीगची संघटना या सगळ्यांची चौकशी, सरकारची राजभवनाची जागा बळकावण्याचा प्रयत्न करणे, झाडे तोडणे, वॉच टॉवर तोडणे या सगळ्या गुन्ह्यात चौकशी केली जाईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।